नमस्कार. झेपमध्ये आपले स्वागत. आपण पाहत आहात झेप, नवे पर्व, नवी दिशा. बातमी आहे, कठीण समय येताच ते कामास येतात. गेल्या 3-4 दिवस चालू असलेल्या अतिवृष्टीनं तालुक्यातील जनतेवर आसमानी संकट कोसळले आहे. घरे, शेतीपिके, पशुधन, रस्ते, वीज पुरवठा, अन्न पुरवठा ह्या सगळ्या घटकावर ह्या पावसानं परिणाम केलाय. सर्वसामान्य माणूस हवालदिल झालाय. महाराष्ट्र राज्याचे माननीय गृहमंत्री आदरणीय दिलीपराव वळसे पाटील साहेब यांनी परिस्थितीचे गांभीर्य जाणले. माहिती मिळताच साहेबांनी पहाटेच लाईव्ह येऊन पीडितांना धीर दिला. प्रशासन अधिकारी, यंत्रणा, पोलीस, कार्यकर्ते ह्यांच्याशी संपर्क साधून विविध प्रकारचे मदतकार्य तात्काळ चालू करण्यात आले आहे. रस्ते मोकळे करणे, वीज पुरवठा सुरळीत करणे, नागरिकांच्या अन्न, वस्त्र, निवाराची व्यवस्था करून त्यांना सुरक्षित स्थळी हलवणे आदी कामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहेत. विधानसभेचे अतिशय महत्त्वाचे अधिवेशन चालू असून देखील तालुक्यावर उडवलेले संकट पाहून साहेबांनी तात्काळ मतदारसंघात धाव घेतली आहे आणि हे सर्व मदतकार्य साहेबांच्या देखरेखीखाली चालू आहे. संकटात सापडलेल्या नागरिकांना सर्व प्रकारची मदत तात्काळ मिळावी यासाठी साहेब स्वतः जातीने लक्ष घालून आहेत. अशा प्रकारची संकटे जेव्हा जेव्हा तालुक्यावर आली तेव्हा तेव्हा साहेबांनी अतिशय तत्परतेने लक्ष देऊन नागरिकांसाठी धाव घेतली आहे. आषाढी वारीच्या या पावन पर्वात नागरिकांवर आलेले हे आसमानी संकट लवकरात लवकर दूर व्हावे हीच विठुरायाच्या चरणी प्रार्थना.